11 ऑक्टोबर शुक्रवार दुर्गाष्टमी अष्टमीचे अत्यंत प्रभावी तोडगे। पौराणिक कथानुसार असे मानले जाते की महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की जो कोणी या दिवशी माता दुर्गेची खऱ्या मनाने पूजा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या काळात अष्टमी तिथीचे विशेष महत्त्व आहे, ज्याला महाअष्टमी असेही म्हणतात। या दिवशी माता दुर्गेची 8वे रूप गौरीची पूजा केली जाते। गौरीचे वाहन बैल आणि शस्त्र त्रिशूल आहे। या काही विशिष्ट उपायांनी तुम्ही माता दुर्गेला प्रसन्न करून तुमच्या मनोकामना पूर्ण करू शकता। 1. ज्योतिषशास्त्रानुसार माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचा दिवस खूप खास मानला जातो। अनेक वेळा नियमांनुसार विधिवत पूजा करूनही माता भगवतीचा आशीर्वाद मिळतो। नवरात्रीच्या काही विशेष दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या दुःखापासून मुक्ती मिळवायची असेल तर नवरात्रीच्या 9 दिवसात माता जगत जननीला हिरव्या कपड्यात छोटी वेलची दान करा। हा उपाय केल्याने व्यक्तीवर येणारे सर्व संकटे दूर होतात आणि नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतात। 2. दुर्गा मातेच्या आवडत्या वस्तूंमध्ये लवंग सर्वात प्रमुख आहे। नवरात्रीत लवंगाशिवाय दुर्गेची पूजा पूर्ण होत नाही। असे मानले जाते की नवरात्रीमध्ये लवंगाचे काही उपाय केल्यास दुर्गा माता आपल्यावर भक्तांवर खूप लवकर प्रसन्न होते। तुमची संपत्ती आणि समृद्धी वाढते आणि कुटुंबात सुख शांती नांदते। 3. नवरात्री जोगवा मागण्याची पद्धत आहे। 5 घरांमध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य शिजवून त्या अन्नाचा नैवेद्य दाखवा। जोगवा मागितल्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीची मनाने शरणागती पत्कराल। 4. बेलपत्राला दुधात बुडवून ओम नमः शिवाय जप करत शिवलिंगावर अष्टमीच्या दिवशी व्हावे। असे मानले जाते की सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि लवकर संतान प्राप्ती होते। तसेच भगवान महादेव आणि पार्वतीला जलाभिषेक करावा आणि माँ दुर्गेला पिवळी मिठाई अर्पण करावी। सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात। 5. अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला कुमकुम अर्चन करावे। माता तुर्कीचे खणा नारळ आणि ओटी भरावी। तसेच एखाद्या महत्त्वाच्या कामांसाठी जात असताना भगवान भोलेबाबांचा नाव घेऊन श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणून जावे। 6. घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्री दुर्गा सप्तशतीचे पठण करावे। यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल। 7. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात अविवाहित मुलींना अन्नदान आणि वस्तुदान केल्याने माता दुर्गा प्रसन्न होते। त्याचबरोबर या दिवसांमध्ये पुस्तकांच्या दानालाही खूप महत्त्व आहे। असे म्हणतात की यामुळे जीवनात कधीही दुःखाचा सामना करावा लागत नाही। 8. गंगेचे पाणी शिंपडणे। मान्यतेनुसार देवी दुर्गा नवरात्रीत 9 दिवस पृथ्वीवर राहते, त्यामुळे नवरात्रीच्या काळात घराच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते आणि घरभर गंगेचे पाणी शिंपडल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक समृद्धी येते। 9. जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप दिवसापासून काळजी वाटत असेल आणि खूप मेहनत करूनही तुम्हाला अपेक्षित कामे मिळत नसतील तर नवरात्रीच्या काळात रोज 7 वेळा लवंगाची जोडीने नजर उतरवून दुर्गेच्या चरणी अर्पण करा। असे केल्याने तुमच्या नोकरीशी संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी मिळेल। 10. जर एखाद्या व्यक्तीचे काम होत नसतील, खूप दिवसापासून प्रयत्न करत आहात तरी ते काम होतच नाहीये, तर शारदीय नवरात्रीला अष्टमीला माता दुर्गेला पिवळ्या रंगाची साडी अर्पण करावी। त्यासोबत लाल फुलं आणि 11 सुपारी अर्पण करावेत। तसेच महादेवाला उलट जप चालू करावा। नमः शिवाय ओम। 11. नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी देवीला हिरव्या बांगड्या अर्पण कराव्यात। तसेच मनोकामना सांगून देवी मातेला खिरीचा नैवेद्य दाखवावा। तसेच अष्टमीला शिवपुराणानुसार शमीच्या झाडाच्या पानांची शिवपूजा केल्यास त्यांच्या भक्तांना मोक्ष मिळू शकतो। 12. माता दुर्गा हे शक्तिरूपेण आहे, त्यामुळे
तिच्या आशीर्वादामुळे अशक्य ही गोष्ट शक्य होते. कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा. अन्नधान्य किंवा तयार भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता. यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. 13. अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेचा 108 वेळा श्री दुर्गाय नमः असा जप करावा. भगवान शंकराची आराधना केल्याने मनुष्याला सुख समृद्धी वरदान मिळते. जर तुम्हाला तुमच्या घरात सुख समृद्धी आणि शांती मिळवायची असेल तर नियमितपणे भगवान शिवाची पूजा करा. 14. माता भगवतीच्या पूजेसाठी नवरात्रीचे दिवस खूप खास असतात. या दिवसात अंबा मातेच्या 9 रूपांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात पूजा अडचणीसोबत दानधर्माचेही महत्त्व असल्याचे सांगितले जाते. या 9 दिवसात काही खास गोष्टींचे दान केल्यास व्यक्ती श्रीमंत होऊ शकते. यामुळे घरात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मी घरात वास करते. 15. जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल, पैसा येत नसेल, व्यवसाय दुकान चालू नसेल, नोकरी मिळत नसेल तर दर अष्टमीच्या दिवशी बेलपत्रीच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि शिवमंदिरात तुपाचा दिवा लावा. शिवमंदिराच्या दरवाजाच्या चौकटीवर लावायला सुरुवात करा. 1-2 मासिक अष्टमीला करून पहा. आनंदाचा अनुभव घ्याल. 16. अष्टमीच्या दिवशी माता दुर्गेला 108 नारळ अर्पण केल्यास इच्छित फळ प्राप्ती होते. तसेच अष्टमीला जो एक वेल फळ भगवान शंकराला अर्पण करतो त्याला 1000 अश्वमेध यज्ञ करण्याचे पुण्य फळ मिळते. 17. असे मानले जाते की कोणत्याही शुभ मुहूर्तावर काळ्या रंगाचा वापर करू नये. नवरात्रीच्या पूजेतही काळ्या रंगाचा वापर करू नये. काळा रंग घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. काळ्या रंगाने मन सतत विचलित होते. 18. नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या नावे एखाद्या सुवासिनीला खाना नारळाची ओटी भरा. देवीचे मनोभावे पूजा करून आपल्या कामात यश मिळू दे अशी प्रार्थना करा. 19. अष्टमीच्या दिवशी 9 कुमारिका मुलींना केळ आणि गजरा किंवा वेणी अर्पण करा. यथाशक्ती भोजन द्यावे. माता तुर्कीचा आशीर्वाद प्राप्त होतो. तीळ आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि अडचणींचा सामना करण्यासाठी तिळाचे दान करा. यामुळे मृत्यूची भीती दूर होते. 20. भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर 5 वेगवेगळ्या प्रकारची फुले अर्पण करावीत. अष्टमीला भगवान शंकराला तूप, साखर आणि गव्हाच्या पिठाचा प्रसाद अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. नैवेद्यानंतर भोलेनाथांची उदबत्ती व दीप लावून आरती करावी व प्रसाद वाटावा. असे केल्याने शिवाच्या कृपेने तुमचे सर्व संकटे दूर होतात. 21. दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गादेवीला 16 शृंगाराचे साहित्य अर्पण करा. या दिवशी देवीला लाल चुनरी आणि लाल फुलेही अर्पण करावीत. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते. या दिवशी माता दुर्गाला फुले आणि लवंगाची माळा अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. 22. शिवलिंगावर मधाची धार अर्पण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि जीवनातील नोकरी व्यवसायाशी संबंधित समस्या दूर होतात. हा उपाय केल्याने जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग खुलतात. 23. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोच्चार करून देवी दुर्गेची पूजा करावी. 24. पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले अर्पण करा. असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते. 25. देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला 3 ते 7 वर्ष वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान कराव्यात. 26. या दिवशी मनात कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे. या दिवशी देवीला दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा. यामुळे पैशाची संबंधित सर्व समस्या दूर होतात. 27. देवी दुर्गेच्या पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि मंत्रोच्चार करा. 28. दुर्गा अष्टमी तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ अवश्य करा. यामुळे घरात सुख समृद्धी नांदते.
29. दर मासिक अष्टमीला लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये गूळ आणि फुटाणे व्हावेत, त्यामुळे व्यापारामध्ये यश मिळते. 30. पैशाची तिजोरी नेहमी उत्तरेकडे उघडणारी असावी, दक्षिणेकडे पाठ करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.